आपलं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूयात। अमेरिकेत व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार करण्यात आलाय। गेट नंबर 17 बाहेर फायरिंगची घटना घडली आहे। सुमारे 20 राऊंड फायर करण्यात आले आहेत। गोळीबाराच्या घटनेदरम्यान ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये होते अशी माहिती समोर आली आहे। इराणच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती। सिक्रेट सर्व्हिसनं एकाला ठार केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। हल्लेखोरांचा व्हाईट हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न होता। यावर आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे आपल्याला अधिकची माहिती देतील। हिरा, व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार करण्यात आलाय, 20 राऊंड फायर करण्यात आलेत, याबाबतची अधिक माहिती काय सांगाल? नक्कीच अभिलाष, व्हाईट हाऊस हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं निवासस्थान आहे आणि संपूर्ण परिसर हा खूप संवेदनशील आहे आणि त्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली। जवळपास 20 पेक्षा अधिक राऊंड हे फायर झालेले आहेत आणि संबंधित आरोपीला पोलिसांनी पकडले सुद्धा माहिती आलेली आहे आणि आतापर्यंत जवळपास चौथ्यांदा हा व्हाईट हाऊसवरती हल्ला म्हटलं जाईल। निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला झाला होता। त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये व्हाईट हाऊसमध्ये कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं, त्या ठिकाणी त्यावेळी सुद्धा फायरिंग झाली होती। ही काल सुद्धा एक बातमी समोर आली होती की डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलगी यांच्यावर सुद्धा हल्ला झाला होता आणि आज व्हाईट हाऊसवरती जवळपास 20 पेक्षा अधिक राऊंड फायरिंग झालेले आहेत आणि ही संपूर्ण घटना तेवढी संवेदनशील मानावी लागेल, कारण की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानावरती हल्ला झालेला आहे। जवळपास तिथल्या पोलिसांनी माहिती दिली की एफबीआय डायरेक्टर काशा पटेल यांनी माहिती दिली की संबंधित घटना घडली आणि ही एफबीआयची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती। ही आणि संबंधित आरोपी जो गोळीबार करणार त्याला सुद्धा पकडलेत आणि त्याला सुद्धा खात्मा करण्यात आलेला आहे। जवळपास सातत्याने व्हाईट हाऊसवरती या हल्ला होतोय। या संपूर्ण प्रकरणामुळे हे अमेरिकेच्या सुरक्षिततेवरती सुद्धा प्रश्न निर्माण होत आहेत। वारंवार हल्ले होतात, हल्ला कोण करतात हे सुद्धा अजून समजलेलं नाही। तो कुठून आला होता, काय आला होता, त्याची पार्श्वभूमी ही अजून समजलेली नाही। मात्र त्याचा थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला करण्याचा उद्देश होता या अनुषंगाने ते संपूर्ण आले होते आणि या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास 20 पेक्षा अधिक राऊंड फायरिंग करण्यात आली। घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसर हा सील करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अभिलाष, नक्कीच धन्यवाद हिरा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर इराणच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती आणि त्याच वेळेला हा हल्ला करण्यात आल्यानं आता इराण आणि अमेरिकेविरुद्धचा युद्धाचा मुद्दा पुन्हा चिघळणार का, असा प्रश्न आता सध्या निर्माण होतोय। व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झालाय, 20 राऊंड फायर करण्यात आले आहेत।